मला माहिती आहे का, निवडणूक न लढवताही महापालिकेत नगरसेवक होता येतं. ते कसं? चला बघूया. या प्रक्रियेला स्वीकृत नगरसेवक असे बोलतात. म्हणजेच या नगरसेवकांची निवड थेट जनतेतून होत नाही, तर महापालिकेची निवडणूक झाली की प्रत्येक राजकीय पक्षांच्या संख्याबळावर या जागांचं वाटप केलं जाते. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 2023 मध्ये महत्त्वाची सुधारणा केली. त्यानुसार महापालिकेच्या जेवढ्या सदस्य संख्या आहेत त्यांच्या 10% स्वीकृत नगरसेवक निवडले जाते. एकदा का महापौर किंवा उपमहापौर पदाची निवड झाली की सर्व पक्षांच्या गटनेत्यांची निवड होते. त्यानंतर महासभेमध्ये गटनेत्या आपल्या पक्षांच्या कोट्यानुसार स्वीकृत नगरसेवकांची नावे बंद लिफाफामध्ये महापौरांकडे जमा करतात. त्यानंतर महापौर या नावांची अधिकृत घोषणा करतात. पण स्वीकृत नगरसेवक व्हायचं तर त्या क्षेत्रात मास्टर असणं गरजेचं आहे. यामध्ये अनुभवी शासकीय अधिकारी, समाजसेवक, कायदेतज्ञ, डॉक्टर, शिक्षक किंवा प्राध्यापकांचा समावेश असतो. पण या स्वीकृत नगरसेवकांचे अधिकार काय असतात, तर त्यांना महापालिकेच्या सभांना उपस्थित राहता येतं आणि विविध स्थायी समितीचे सदस्य सुद्धा होऊ शकतात आणि शहरांच्या हिताचे प्रश्न मांडू शकतात. यांचा कार्यकाळ सुद्धा 5 वर्षाचा असतो. पण त्यांना महापौर किंवा उपमहापौरच्या मतदानाच्या वेळी मतदान करण्याचा अधिकार नसतो.